ठेवणं गरजेचं आहे। हे मी उच्च न्यायालयाचा सन्मान आणि आदर माझ्या मनातला कायम ठेवून सांगतो। ज्या उच्च न्यायालयामध्ये भाजपचे प्रवक्ते, एका विशिष्ट विचारांचे मुख्य प्रवक्ते प्रत्यक्षपणे न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसवले जातात, तेव्हा कुठे जातं भान? महाराष्ट्रात बेभान का झालाय? न्यायव्यवस्थाच कोलमडलेली आहे। न्यायव्यवस्थेवरती जो काल निर्णय दिलेला आहे हे न्यायालयाचं कामच नाही, हे सरकार आणि आंदोलकांमधलं काम आहे। मी यापूर्वी सांगितलं आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या उपसमित्यांच्या बैठका घेऊन काजू बदाम बिस्किटं खाण्यापेक्षा या राज्यातल्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना एकत्र आणलं पाहिजे। माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना एकत्र आणलं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतर जरांगेंशी चर्चा केली पाहिजे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संपूर्ण कॅबिनेटसह आझाद मैदानावर गेलं पाहिजे, विरोधी पक्षांच्या नेत्यांसह, आणि जरांगेंशी चर्चा करून हा विषय संपवायला पाहिजे। हा विषय न्यायालयाच्या अखत्यारीत येत नाही। जे विषय न्यायालयाच्या अखत्यारीत येतात त्याच्यावर न्यायालय निर्णय देत नाही। 2-2, 3-3 वर्ष सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट फायली दाबून ठेवत आहे निर्णयाच्या। हा निर्णय हा सामाजिक विषय आहे। हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या एका विशिष्ट घटकाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। मग न्यायालयाने निर्णय द्यावा, घटना दुरुस्ती करा म्हणून सांगावं ना। फक्त रस्ते खाली करा हा न्यायालयाचा अखत्यारीत विषय येतो का नाही? घटना पाहावी लागेल। नवीन न्याय संहिता जी मोदींनी निर्माण केली आहे, संविधान म्हणत नाही, मोदींनी जी एक नवीन न्याय संहिता निर्माण केली आहे त्यात पाहावं लागेल काय म्हटलंय ते। बोलिये नाही, पण राहुल साहेब, एका बाजूला जरांगे असं म्हणतायत की ओबीसीतूनच आरक्षण घेणार, तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळांनी ओबीसी नेत्यांना एकत्र केले आणि ते म्हणतात छगन भुजबळ आंदोलनाला सुरुवात। बघा, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं हेच राजकारण आहे किंवा भारतीय जनता पक्षाचं हेच राजकारण आहे। दोन मुख्य समाज एकमेकाच्या विरुद्ध उभे राहून रक्तपात करावा, संघर्ष करावा। कुठे आहेत उदयनराजे भोसले? आज भेटणार आहे। कुठे शिवेंद्रराजे भोसले? आज दुपारी आहे। कुठे आहेत इतर सर्व मराठा नेते? छगन भुजबळ सांगतायत मी ओबीसींचा नेता म्हणून मंत्रिमंडळामध्ये आहे, हे कौतुकास्पद आहे। ते सांगतायत, इतर कोणी सांगताय का? हा विषय ओबीसी विरुद्ध मराठा नसून महाराष्ट्रातल्या एका मोठ्या समाजाच्या आर्थिक विषयाशी, जीवन मरणाच्या संबंधित हा विषय आहे। क्या है आपका? सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही आताच म्हटलं की आतापर्यंत मंत्रिमंडळाला जायला होता अजून कुठे ना कुठे गोष्ट चिघळते, त्याच कारणाने का नाही चिघळावी अशी स्थिती आहे। हे चिघळावं प्रकरण संपूर्ण, आणि भीमा कोरेगाव सारखं हिंसक आंदोलन या महाराष्ट्रात या विषयावर घडावं असं काही लोकांना वाटतं। ही माझी पक्की माहिती आहे। भीमा कोरेगाव सारखं, जसे भीमा कोरेगाव दंगली मागे काही शक्ती काम करत होत्या, तसंच अशा प्रकारचं आंदोलन चिघळावं, गावागावात दंगली घडाव्यात यासाठी मंत्रिमंडळातल्या काही शक्ती काम करतात, आणि देवेंद्र फडणवीस यांना हे पक्क माहिती आहे।